दैनंदिन पंचांग दिनांक 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार. श्री शालिवाहन शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर. ऋतू सौर शरद दक्षिणायन. तिथी श्रावण शुक्ल तृतीया. नक्षत्र चित्रा. योग ऐंद्र कर्ण तैतील. सूर्योदय सकाळी 6:30 सूर्यास्त संध्याकाळी 6:31. सूर्यराशी कन्या, चंद्रराशी तूळ. दिनविशेष सप्तरात्रोत्सवारंभ. आजचा दिवस हा त्याज्य दिवस आहे. आज आहे शारदीय नवरात्रातला दिवस चौथा. आजचे देवीचे रूप आहे माता चंद्रघंटा. आजचा रंग आहे निळा. पूजेसाठी वापरायच्या गोष्टी सुवासिक फुले आणि बेलाची पाने. नैवेद्यासाठी वापरायचे पदार्थ खीर. आता ऐकूया माता चंद्रघंटाविषयी थोडी माहिती. अनेक वर्षांपूर्वी दीर्घ तपश्चर्या केल्यानंतर पार्वती देवींचा भगवान शंकरांशी विवाह ठरला. विवाहाचा तो महान दिवस आला आणि भगवान शंकर आपली विवाह यात्रा घेऊन आले. परंतु त्यांचे रूप एखाद्या वरासारखे तर मुळीच नव्हते. उलट त्यांच्या अंगावर भस्म फासलेले होते. गळ्यात सर्पांचे हार होते. कवट्यांची माळ त्यांनी घातलेली होती आणि ते एका महाकाय नंदीवर आरूढ होऊन आलेले होते. त्यांच्या मागे विचित्र मंडळी, भूतप्रेत, संन्यासी आणि गण उन्मत्तपणे ओरडत नाचत चाललेले होते. पार्वती देवींच्या कुटुंबातील लोक हे दृश्य बघून भयभीत झाले. आनंदाचा विवाह सोहळा भीती आणि गोंधळामध्ये बदलून गेला. हे बघून पार्वती देवी शांत हसल्या. त्यांना समजले की आपल्या कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी आणि भगवान शंकरांच्या उग्र रूपाला संतुलित करण्यासाठी त्यांना स्वतःची दिव्य शक्ती प्रकट करावीच लागेल. त्या क्षणी पार्वती देवींनी चंद्रघंटा रूप धारण केले. त्या तेजस्वी दिसू लागल्या, सिंहावर आरूढ झाल्या आणि त्यांच्या 10 हातात त्रिशूल, तलवार, धनुष्य, बाण, गदा, कमळ व इतर शस्त्रास्त्रे होती. त्यांच्या कपाळावर घंटेसारखा अर्धचंद्र तेजाने झळकत होता आणि त्याचवरून देवींचे नाव चंद्रघंटा पडले. त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात एक अद्भुत पण शांत ऊर्जेची लहर पसरली. भगवान शंकरांच्या मागे येणारे राक्षस आणि अंधकारमय शक्ती त्यांच्या तेजाला घाबरून पळून गेले. खुद्द भगवान शंकरांनीही त्यांच्या या दिव्य रूपाला वंदन केले, कारण त्या त्यांच्या अनंत शक्तीच होत्या. त्यानंतर त्या दोघांचा विवाह पूर्ण झाला. शक्ती आणि शांतता, उग्रता आणि प्रेम यांचा मिलाप झाला. त्या दिवसापासून देवी चंद्रघंटा या दुष्टांचा नाश करणाऱ्या, भक्तांचे रक्षण करणाऱ्या, तसेच धैर्य, सौदार्ह आणि शांती देणारी देवी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्र केर्युता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटेति विश्रुता.